हाय फ्रेंड्स, मेहंदीमध्ये फक्त 3 घटक घाला आणि नॅचरल पद्धतीनं मुळापासून केस काळे करा. आपल्या सर्व समस्याचं समाधान हे पॅक आहे. आपले केस गळत असतील, तुटत असतील, टक्कल पडलेली असेल, केसांना चमक नाही, केस रुक्ष झालेले असतील, केसांना फाटे फुटलेले असतील, केसात कोंडा झालेला असेल किंवा केसामध्ये खाज सुटलेली असेल, कोणतीही समस्या असू देत, हा हेअर पॅक आपल्या सर्व समस्येवर जबरदस्त असा उपाय आहे. स्त्रिया असो किंवा पुरुष असो हा पॅक लावू शकतात. मुलं असो किंवा मुली कोणीही हा पॅक लावू शकतात. ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत तेही लावू शकतात आणि ज्यांचे केस काळे आहेत ते सुद्धा आपल्या हेल्दी केसासाठी लावू शकतात. सुंदर आणि चमकदार केस होण्यासाठी आपण हा पॅक लावू शकता. हा पॅक केसांचं रक्षण करतो आणि आपले केस हेल्दी, चमकदार, दाट आणि काळेभोर होण्यासही मदत करतो. तर हा पॅक बनवायचा कसा? अगदी सोप्या पद्धतीनं हा पॅक मी बनवलेला आहे. याच्यामध्ये जे मी घटक घातलेले आहेत ते तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळून जातील. फ्रेंड्स, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पॅक आहे तरी काय आणि तो कसा बनवायचा, कसा केसांवरती अप्लाय करायचा आणि किती वेळाने तो धुवून काढायचा, हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं आपल्याला घ्यायची आहे लोखंडी कढई किंवा मग लोखंडी तवा असेल तर लोखंडी कोणतंही भांडं असेल तर चालतं. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप पाणी. आता इथं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर. तर इथं मी 2 चमचे आवळा पावडर घेतलेली आहे. आवळा पावडरचे तर उपयोग आपल्या केसांसाठी खूप छान आहेत. याचा रिझल्टसुद्धा खूप छान येतो आणि केस आपले मुळापासून काळे होण्यासही मदत होते. तर इथं आवळा पावडर आपण घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आवळा पावडर आपल्या केसांना चमक देतो आणि केसातील कोंडा नाहीसा करतो. केस आपले मुळापासून काळे होण्यासही मदत करतो. केसांसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं कामसुद्धा आवळा करत असतो. इथं आपला आवळा पावडर घातल्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला छान हे मध्यम गॅसवरती उकळायचं आहे. प्रत्येकालाच वाटत असतं की आपले केस सुंदर असावेत, दाट असावेत, काळे असावेत आणि चमकदार असावेत. त्यासाठी तुम्ही हा पॅक केसांना लावू शकता. अतिशय सुंदर असा याचा रिझल्ट येतो. पांढरे केस असतील तर हळूहळू काळे होण्यासही मदत होते. आवळा पावडरमुळे केसांना डार्क काळा कलर चढतो आणि केस आपले सुंदर काळेभोर आणि दाट दिसतात. आता इथं आवळा पावडर आपली छान मिक्स झालेली आहे आणि पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे. गॅस बंद करून घेऊया आणि पाणी थोडंसं थंड करूया. पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये इतर घटक घालायचे आहेत. मेहंदी लावायची गरज नाही किंवा डाय लावायची गरज नाही. नॅचरल पद्धतीनं आपण घरच्या घरी असा पॅक लावून आपले केस काळेभोर दाट करण्यास मदत करू शकतो. तर अशा पद्धतीनं इथं पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि आता याला थंड करू घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर यामध्ये घटक घालायचे आहेत. तर असे हे आवळा पावडरचे पॉकेट तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज मिळतात आणि यामध्ये कोणतंही केमिकल नाही आणि हे एकदम आपले केस हेल्दी आणि नॅचरल होण्यासाठी मदत करतात. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मेहंदी पावडर. तुम्हाला आवडत असेल तर मेहंदी घाला, आवडत नसेल तर मेहंदी घालायची सुद्धा गरज नाही. तर इथं मी हिनाची मेहंदी पावडर घेतलेली आहे. अगदी हेल्दी आणि नॅचरल पद्धतीनं केस आपले काळे करण्याचं काम ही हिना मेहंदी करत असते. यामध्ये कोणताही केमिकल. पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये मेहंदी घालायची आहे. तर मेहंदी तुमच्या केसांनुसार तुम्ही घालू शकता. केस जर दाट असतील तर इथं मेहंदीचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. आता मेहंदी छान आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. मेहंदीच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घेतल्यानंतर यामध्ये आपण दुसरा घटक घालणार, शिकेकाई पावडर. तर शिकेकाई पावडर इथं मी 1 चमचा घातलेली आहे. तर अशा पद्धतीचे हे पॉकेट तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतात किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतात. तर अगदी नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे बनवण्याचं काम शिकेकाई करत असतं. शिकेकाईचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. शिकेकाईचा शॅम्पू बनवून सुद्धा केसांवरती अप्लाय करू शकतो. खूप सुंदर केस होतात, मऊ होतात, चमकदार होतात आणि सिल्कीसुद्धा होतात. शिकेकाईचे खूप सारे गुणधर्म आपल्या केसांसाठी आहेत. त्यासाठी आपल्याला इथं 1 चमचा शिकेकाई पावडर घालायची आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जास्वंदीच्या फुलाची पावडर. तर हे पावडरसुद्धा आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये मिळते. तर अशा पद्धतीचं हे सुद्धा पॉकेट माझ्याकडे आहे आणि याच पद्धतीने मी केसांवरती मेहंदी अप्लाय करते.
तर इथं जास्वंदीच्या फुलाची हे पावडर इथं मी 1 चमचा घातलेली आहे. केसांची चांगली वाढ होण्यासाठी आणि ते घनदाट राहण्यासाठी जास्वंदीचा वापर वर्षानुवर्षे केलेला आहे. तर भारतात जास्वंदीचं तेल बऱ्याच काळापासून केसांची काळजी घेण्यासाठी वापरलं जात आहे. जास्वंदीची फुलं आणि पानं याचा सुद्धा केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं आहे. केसांमधील कोंडा घालवण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी, केस दाट होण्यासाठी आणि केसांना कंडिशनर करण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यास महत्त्वाचं काम करते. यामध्ये आपण तिसरा घटक घातलेला आहे भृंगराज पावडर. तर हे भृंगराज पावडर जे आहे हे सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळून जाते. आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर असे हे भृंगराज आहे. तर याचं तेलसुद्धा बाजारामध्ये आपल्याला मिळतं, ते सुद्धा केसांसाठी तुम्ही वापरू शकता. केस जर तुटत असतील, गळत असतील किंवा मग केसांच्या कोणत्याही समस्या असतील, हे भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आपले केस दाट होण्यास, लांब होण्यास आणि काळेभोर होण्यासही मदत होते. आपल्या केसांसाठी भृंगराज पावडरचा नक्की वापर केला पाहिजे. त्यामुळे केस आपले चमकदार होतात आणि केस गळतीसुद्धा बंद होते. केसातील कोंडासुद्धा नाहीसा होतो. खूप सुंदर असा उपयोग आपल्या केसांसाठी भृंगराजनं होऊ शकतो. तर इथं आणखीन थोडीशी मेहंदी यामध्ये घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. पॅक तुम्ही तयार करून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर असा याचा रिझल्ट येतो. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास हे भिजवून असंच ठेवा आणि त्यानंतर केसांवरती खूप सुंदर असा याचा रिझल्ट येतो. तर इथे मी अर्धा तास ठेवणार आहे आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करणार आहे. हा पॅक लावण्याच्या अगोदर आपल्याला केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोरडे करून त्यावरती पॅक लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे. शॅम्पू केल्यानंतर संध्याकाळी आपल्याला छान तेल लावून मालिश करायचं आहे. आठवड्यातून 1 वेळा आपल्याला ही रेमेडी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 आठवड्यामध्ये खूप सुंदर असा फरक पाहायला मिळणार आहे. हे तयार करून मी इथं अर्धा तास ठेवलेलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर याचा रिझल्ट आलेला आहे. आणि जर रात्रभर हे असंच ठेवून नंतर केसांवरती अप्लाय केलं तर केस आपले मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे. केस दाट होण्यासही मदत होणार आहे. केस गळतीसुद्धा थांबणार आहे आणि केसातील कोंडा नाहीसा होणार आहे. केसांच्या सर्व समस्येवरती रामबाण असा उपाय ही रेमेडी आहे. रेमेडी तुम्ही नक्की करून पहा. पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा आलेला आहे आणि तुम्हाला ही रेमेडी आवडली का हे मला कमेंटमध्ये सांगा. जर तुमचे केस पांढरे असतील तर तुम्ही हा पॅक जरूर लावा. याच्याने खूप सुंदर असा फायदा होणार आहे. केसांना कलर करायचा असेल तरी सुद्धा हा पॅक तुम्ही लावू शकता. आपल्याला केसांचे कोणतेही प्रॉब्लेम असतील तर कोणतीही समस्या असेल तर हा पॅक तुम्ही जरूर लावा. आठवड्यातून 1 वेळा हा पॅक लावायचा आहे आणि 3 ते 4 आठवड्यात तुम्हाला इतका फरक जाणवेल की तुम्ही सुद्धा चकित व्हाल. केस पांढरे असतील तरीही लावा आणि केस काळे असतील तरीही लावा. सतत हे रुटीन ठेवलं तर आयुष्यभर आपले केस पांढरे होणार नाहीत. 100% खात्रीशीर असा हा उपाय आहे. नक्की करून पहा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या रेमेडीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.